हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 4 बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमलचा आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर ए, फिल इन द ब्लँक्स, चूज वर्ड फ्रॉम द बॉक्स. खाली दिलेल्या बॉक्समधून खालचे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते फिल करा म्हणून सांगितले. चला तर मग 1 पाहूया. पोलार बियर हॅव थिक डॅश ऑन देअर बॉडी टू प्रोटेक्ट देम फ्रॉम कोल्ड. जे पोलार बियर आहे, जो कोल्ड रिजनमध्ये राहतात, त्यांना थिक असं काय असतं त्यांच्या बॉडीवर, तर त्याला फर म्हणतात, म्हणून इथे आन्सर येईल फर. सेकंड, फिश ब्रीथ अंडर द वॉटर थ्रो देअर डॅश, तर गिल्स. ते अंडर वॉटर म्हणजे पाण्याच्या खाली कशाने ब्रीथ करतात, तर गिल्सने. थर्ड, बर्ड्स हॅव डॅश इन्स्टेड ऑफ फ्रंट लेग. त्यांना लेगच्या ऐवजी काय असतं, तर विंग्स असतात. फोर्थ, फ्रॉग्स हॅव डॅश फीट दॅट हेल्प इन स्विमिंग. फ्रॉगला काय असतं की कशाच्या मदतीने तो स्विमिंग करतो पाण्यात, तर वेब्ड फीट असतात त्याला. फिफ्थ, डिअर फाईट देअर एनिमीज विथ देअर डॅश, तर हॉर्न्स. त्याचे जे शिंग असतात त्याला शिंगांना हॉर्न्स म्हणलं जातं. तो त्याच्या एनिमीजला काय करत असतो, फाईट करत असतो त्याने. क्वेश्चन नंबर बीकडे वळूया. पुट टिक फॉर ट्रू अँड क्रॉस फॉर फॉल्स. खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत ते जर ट्रू असतील तर तिथे टिक करा, आणि जर ते फॉल्स असतील तर त्याला क्रॉस करा. चला तर मग नंबर 1 पाहूया. बर्ड्स हॅव लाईट बॉडीज, तर हो, तर हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. बर्ड्सची बॉडी कशी असते, लाईट वेटेड असते, की जेणेकरून त्यांना स्कायमध्ये फ्लाय करायला इझी होतं, म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे, म्हणून इथे टिक करायचं आहे. 2 पाहूया. द इलेक्ट्रिक ईल कॅन बी सेफली टच बाय हँड. तर हे स्टेटमेंट काय येणार, क्रॉस येणार, कारण इलेक्ट्रिक इलला जर आपण टच केलं तर आपल्याला काय लागतो, शॉक करंट लागल्यासारखा होतो, त्यामुळे हे स्टेटमेंट काय आलं, रॉंग. थर्ड, काऊज हॅव शार्प बॅक टीथ. जी गाई असते तिला जे बॅक टीथ असतात तिचे ते शार्प असतात का, नाही, तर तिचे ते टीथ कसे असतात, तर फ्लॅट असतात, त्यामुळे हे स्टेटमेंट काय असणार आहे, रॉंग, फॉल्स असणार आहे, त्याच्यामुळे इथे क्रॉस करूया. फोर्थ पाहूया. अ स्टिक इन्सेक्ट इज डिफिकल्ट टू सी बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल. जो स्टिक इन्सेक्ट आहे नावाचा एक इन्सेक्ट आहे, तो कसा आहे, तर अगदी इतका खूप स्मॉल आहे की त्याच्यामुळे तो पाहायला डिफिकल्टी टू सी, आपल्याला तो पाहायला अवघड जातो. हे स्टेटमेंट काय, ट्रू आहे. फिफ्थ वन, इफ अ टॉर्टॉइज सीज डेंजर इट हाइड्स इनसाइड इट्स शेल. आणि ज्यावेळेस टॉर्टॉइजला एखादं त्याच्यासमोर काही डेंजर येताना दिसतंय किंवा काहीतरी त्याला डेंजर वाटतंय, तर तो कशाच्या ह्याच्यात हाईड होतो, म्हणजे लपतो, तर त्याच्या शेलमध्ये. तर हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. चला तर मग क्वेश्चन नंबर सीकडे वळूया. पुट अ टिक ऑन द करेक्ट आन्सर. खाली दिलेले जे क्वेश्चन आहेत त्याला आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यातलं करेक्ट ऑप्शनला टिक करायचं आहे. तर फर्स्ट आहे, टायगर यूज देअर शार्प टीथ टू. टायगर त्याचे शार्प टीथचा उपयोग कशासाठी करतो, तर A1 आहे कट ग्रास अँड लीव्ज, सेकंड आहे टेअर फ्लेश, आणि सी क्रॅक नट्स. तर टायगर नट्स पण खात नाही आणि ग्रास पण खात नाही, त्यामुळे B1 काय आहे, तर टेअर फ्लेश म्हणजे मांस आहे त्याला तोडण्यासाठी. चला तर मग सेकंडकडे वळूया. द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल आर सुटेबल फॉर. तर कुठल्याही ॲनिमलचं जी बॉडी स्ट्रक्चर असतं ते सुटेबल कशासाठी असतं, तर ए आहे द प्लेस दे लिव, ते ज्या ठिकाणी राहतात त्याच्यासाठी. बी द फूड दे ईट, जे ते फूड खातात त्याच्यासाठी. मग सी आहे बोथ ए अँड बी. तर आन्सर सी आहे, कारण त्यांची जी बॉडी स्ट्रक्चर असते ती त्यांच्या ॲनिमलला सुटेबल काय असतं, तर जिथं राहतात, द प्लेस दे लिव आणि द फूड दे ईट, त्यामुळे आन्सर काय येणार, सी, बोथ ए अँड बी. थर्ड पाहूया. विच ऑफ दिस लिव्स इन बोथ लँड अँड वॉटर. पाण्यातही राहतात आणि लँडवरती पण राहतात, असं कोण आहे, तर फिश, फ्रॉग अँड कॅमल. तर आन्सर आहे फ्रॉग. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर
4. How does a chameleon protect itself? म्हणजे कमेलियन जो आहे तो स्वतःला आहे ना कसा वाचवतो? तर बाय हायडिंग इन इट्स शेल, तो त्याच्या शेलमध्ये आहे ना लपतो. बाय यूजिंग इट्स हॉर्न टू फाईट, तो त्याची शिंग वापरतो फाईट करायला. अँड C1 आहे बाय चेंजिंग इट्स कलर टू मॅच द सराउंडिंग, तर तो त्याचा बॉडीचा कलरच बदलतो तो ज्याच्यावरती बसतो त्याला. मराठीमध्ये त्याला सरडा म्हणतात. कॅमेलियनला काय म्हणतात? तर सरडा म्हणतात. तो ज्या ठिकाणी बसतो, ज्याच्यावर बसतो त्याचा रंग त्याला येतो आणि अशा पद्धतीने तो स्वतःला काय करत असतो? प्रोटेक्ट करत असतो. त्यामुळे आन्सर C1 येईल. बाय चेंजिंग इट्स कलर टू मॅच द सराउंडिंग. चला तर मग क्वेश्चन नंबर डी पाहूया. हाऊ डज ईच ऑफ दिस हेल्प द ॲनिमल्स? आता ॲनिमल्सला हेल्प कसं केलं जातं ते पाहायचं. द हम्प ऑफ अ कॅमल, तर आहे ना जे कॅमलच्या वरती पाठीवरती जो हम्प असतो तो कशासाठी त्याला उपयोगी पडतो? तर आन्सर आहे टू स्टोअर फूड अँड वॉटर, त्याच्यात तो त्याचं जेवण आणि पाणी स्टोअर करून ठेवतो. सेकंड, टेल अँड फिन ऑफ अ फिश, जो फिश असतो त्या फिशला ना टेल आणि फिन काय मदत करते? तर टू स्विम करण्यासाठी त्यांना म्हणजे पोहण्यासाठी त्यांना मदत करते. थर्ड वन, द लॉंग नेक ऑफ अ जिराफ, जिराफची आहे ना लांब जी नेक असते, मान असते, ती त्याला काय कशासाठी उपयोगी पडते? टू ईट द लीव्ज ऑफ टॉल ट्रीज, उंच झाडांचे जी पानं असतात ती खाण्यासाठी त्याला उपयोगी पडतं. फोर्थ वन, ॲन एलिफंट्स ट्रंक, एलिफंटची जी ट्रंक असते म्हणजे सोंड असते त्याचा उपयोग त्याला कसा होतो? तर आन्सर आहे टू ईट लीव्ज अँड ग्रास. फिफ्थ वन, द बीक ऑफ अ किंगफिशर, किंगफिशर हा जो बर्ड आहे त्याचा आहे ना जी बीक म्हणजे चोच, त्याचा काय उपयोग होतो? तर टू कॅच द फिश, तर फिश पकडण्यासाठी. क्वेश्चन नंबर ईकडे वळूया. आन्सर दिस क्वेश्चन, खाली दिलेले जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 1, हाऊ डू द शार्प फ्रंट टीथ अँड फ्लॅट बॅक टीथ हेल्प अ काऊ? काऊचे जे शार्प टीथ आहेत ते आणि फ्लॅट टीथ आहेत बॅक टीथ, ते त्याला कसे उपयोगी पडतात ते विचारलं आहे. आन्सर आहे द काऊ हॅज शार्प फ्रंट टीथ टू कट ग्रास अँड लीव्ज, जे शार्प टीथ आहेत त्याने ते काऊ काय करते? तर जे ग्रास असतं, लीव्ज असतात, पानं असतात तिला कट करायला मदत होते. इट यूज इट्स फ्लॅट बॅक टीथ टू च्यू, आणि ना तिचे जे मागच्या बाजूचे फ्लॅट टीथ असतात त्याने ती काय करत असते? ते जेवण ती चावत असते, च्यू करत असते. चला तर सेकंडकडे वळूया. विच बॉडी पार्ट्स डू ईगल यूज टू कॅच ॲनिमल्स अँड टिअर देअर फ्लेश? तर ईगल आहे ना त्याचं ॲनिमल दुसऱ्या ॲनिमल कसा कॅच करतो आणि आहे ना त्याचं फ्लश तो कसा टिअर करतो ते विचारलं. तर आन्सर आहे ईगल हॅव शार्प क्लोज अँड बीक टू कॅच द ॲनिमल अँड टिअर देअर फ्लेश, म्हणजे ईगल आहे ना त्याचे जे नखं असतात पायाची त्याला क्लोज म्हणतात आणि बीक म्हणजे चोच, त्याने तो दुसऱ्या ॲनिमलला कॅच करतो आणि तो टिअर करतो त्यांचं फ्लेश. चला तर मग क्वेश्चन थिंकिंग स्किलकडे वळूया. वाय डज ॲन एलिफंट नॉट हॅव शार्प क्लो? एलिफंटला शार्प क्लो का नाही आहेत त्याचे पायाच्या नखांना? तर आन्सर आहे एलिफंट डज नॉट हॅव शार्प क्लो लाईक कार्निवरस बिकॉज देअर डाएट अँड लाईफस्टाईल नॉट रिक्वायर देम. एलिफंट जो आहे त्याला आहे ना शार्प क्लो का नाही आहेत? का तर तो कार्निवरस नाही आहे. कार्निवरस म्हणजे काय की जे ॲनिमल फक्त फ्लेश खातात, दुसऱ्या ॲनिमलला खातात, तसे तो नाही आहे. तो काय तर हार्बिवरस आहे, त्याच्यामुळे त्याचा डाएट आणि लाईफस्टाईलला त्याची गरजच पडत नाही. सेकंड क्वेश्चन, विल अ पोलार बिअर बी कम्फर्टेबल इन अ हॉट प्लेस? पोलार बिअर आहे ना हॉट प्लेसमध्ये कम्फर्टेबल होईल का? तर आन्सर आहे नो. अ पोलार बिअर वुड नॉट बी कम्फर्टेबल इन अ हॉट प्लेस ॲज दे आर हायली अडॅप्टेड टू कोल्ड आयसी क्लायमेट.
तर पोलार बिअरला जर आपण हॉट ह्याच्यामध्ये ठेवलं का प्लेसवरती, तर तो तिथे कम्फर्टेबल नसणार आहे. का तर आहे ना, तर त्याने जे हायली अडॅप्टेड टू कोल्ड, म्हणजे त्याने जे आयसी क्लायमेट असतं त्याला त्याने अडॉप्ट केलेलं असतं. चला, ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमलचं हे एक्सरसाइज व्यवस्थित समजली असेल. थँक्यू.